Eukaryotics. Microorganisms are classified in prokaryotic and eukaryotic. In prokaryotic in prokaryotic cells, nucleus are not distinct and there is absent of cell organelles. And eukaryotic means there is a well-defined, distinct nucleus and cell organelles are present. And eukaryotic are classified into Protista, fungi, and algae. We have learned Protista. In Protista, there is Euglena, amoeba, Paramecium, and these are unicellular and eukaryotic cells. We have learned. Second is the fungi. In eukaryotic, second is the fungi. We also learned that these are fungi. These are fungi. These are non-green eukaryotic heterotropics. Heterotropics म्हणजे स्वतःचा न स्वतः करत नाहीत. These are fungi. And there are third algae. There are third algae. Here see, this is algae. These are algae. They are aquatic. म्हणजे algae म्हणजे आपलं शेवाळ. They are aquatic. Aquatic म्हणजे पाण्यात राहणारे. eukaryotic म्हणजे वेल डिफाइंड सेल. युनिसेल्युलर एक पेशी. ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम म्हणजे स्वतःचा अन्न स्वतः करतात. You have learn about microorganism. Classification of microorganisms. Microorganisms are classified into prokaryotic and eukaryotic. In prokaryotic there is only one microbes called bacteria, which is not well defined nucleus. In eukaryotic there is a protista, fungi, and algae. We will see bacteria. We will learn about bacteria. Size of bacteria is 1 micrometer to 10 micrometer. Size of bacteria is 1 micrometer to 10 micrometer. Here, size of bacteria is 1 micrometer to 10 micrometer. म्हणजे बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. साइज ऑफ बॅक्टेरिया इज 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. म्हणजे बॅक्टेरियाची आकार किती असतो? 1 मायक्रोमीटर पासून 10 मायक्रोमीटर असतो. बॅक्टेरिया, these are bacteria. बॅक्टेरिया आर युनिसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी आहे. दिसतोय का? बॅक्टेरिया आर युनिसेल्युलर म्हणजे ते एक पेशीय आहे. इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र असतात बॅक्टेरिया. पॅरासिटिक म्हणजे परपोषी असतात ऑर्गॅनिझम. व्हॉट इज बॅक्टेरिया? बॅक्टेरिया आर युनिसेल्युलर, इंडिपेंडंट अँड पॅरासिटिक. म्हणजे जीवाणू हे एकपेशीय, स्वतंत्र आणि परपोषी सजीव असतात. Sometimes many bacteria together form colonies. काही वेळा आता हे जसं बॅक्टेरिया काय स्वतंत्र असतात की एकत्र स्वतंत्र असतात की नाही, तसं समटाइम्स म्हणजे काही वेळा मेनी बॅक्टेरिया अनेक जीवाणू टुगेदर फॉर्म कॉलनीज. कॉलनीज म्हणजे त्यांचा समाज तयार करतात, एकत्र राहतात. काही बॅक्टेरिया काय असतात? स्वतंत्र राहतात. पण काही बॅक्टेरिया काय करतात? समटाइम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. एकत्र येऊन काय करतात? एक समाज, कॉलनी, आपलं जसं हाऊसिंग सोसायटी असते तसं ते काय करतात? एका ठिकाणी येऊन वसाहत तयार करतात. कॉलनीज म्हणजे वसाहत तयार करतात. बॅक्टेरियल सेल इज प्रोकार्योटिक with cell wall but distinct nucleus or cell organelles are absent. म्हणजे bacterial cell is a prokaryotic. In the prokaryotic there is no cell wall, there is no distinct nucleus with a cell wall but distinct nucleus म्हणजे स्पष्ट केंद्रक आणि सेल ऑर्गेनेल्स म्हणजे पेशांगके आर ॲब्सेंट म्हणजे नसतात. म्हणजे या बॅक्टेरियामध्ये सेल वॉल असते, पेशीला सेल वॉल असते, पण पेशीमध्ये स्पष्ट केंद्रक नसतं आणि दुसरे पेशींगके नसतात. बॅक्टेरियल सेल इज प्रोकार्योटिक. कोणत्या प्रकारचे सेल आहे? प्रोकार्योटिक म्हणजे केंद्रक स्पष्ट नसणारी, दुसरे पेशांगक नसणारी, विथ सेल वॉल आहे, पेशीभित्तिक आहे, बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस म्हणजे स्पष्ट केंद्रक अँड सेल ऑर्गेनेल्स म्हणजेच पेशी अंगके आर ॲब्सेंट म्हणजे
उपस्थित नसतात. दे म्हणजे बॅक्टेरिया. बॅक्टेरिया रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फिजन. आता एका बॅक्टेरियाचे दोन बॅक्टेरिया होतात, दोन बॅक्टेरियाचे चार बॅक्टेरिया होतात. ह्याला काय म्हणायचं? सिंपल बायनरी फ्युजन. ह्याला म्हणतो द्विभाजन. ह्याला काय म्हणतो? द्विभाजन मराठीमध्ये. दे रिप्रोड्यूस, म्हणजे बॅक्टेरिया रिप्रोड्यूस म्हणजे तयार होतात बाय सिंपल बायनरी फ्युजन. म्हणजेच काय? साधे द्विभाजन. एका बॅक्टेरियापासून दोन बॅक्टेरिया तयार होतात, दोन बॅक्टेरियापासून चार बॅक्टेरिया तयार होतात, चार बॅक्टेरियापासून 8 बॅक्टेरिया तयार होतात, 8 बॅक्टेरियापासून 16 बॅक्टेरिया तयार होतात. तसं बॅक्टेरिया रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फिजन. म्हणजे काय? म्हणजे जीवाणू साध्या द्विभाजन पद्धतीने तयार होतात, निर्माण होतात. म्हणजे एकापासून दोन, दोघापासून चार, म्हणजे एकाच विभाजन होतं. आता समजा ही बॅक्टेरिया आहे, दिस इज अ बॅक्टेरिया. ह्याच्यामध्ये हे होतं आणि इकडे बॅक्टेरिया तयार होते, इकडे एक बॅक्टेरिया तयार होते. पुन्हा ह्या दोघापासून दोन बॅक्टेरिया तयार होते. असं इन अ फेवरेबल कंडिशन, म्हणजे अनुकूल स्थितीमध्ये, इन अ फेवरेबल कंडिशन बॅक्टेरिया ग्रो vigorously can double the number in 20 minutes. म्हणजे इन अ फेवरेबल कंडिशन म्हणजे अनुकूल स्थितीमध्ये जीवाणू ग्रो vigorously म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणे वाढतात आणि कॅन डबल देअर नंबर्स इन 20 मिनिट्स, म्हणजे 20 मिनिटांमध्ये त्यांची डबल संख्या